नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण न्यायालय भरती 2026च्या संदर्भात अपडेट पाहणार आहोत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयातील रिक्त पदे भरण्यासाठी आपले जे मुख्य न्यायाधीश आहेत उच्च न्यायालयाचे त्यांना विनंती केलेली आहे आणि मग याच्यामध्ये न्यायाधीशांची पदं भरल्या जाणार आणि न्यायाधीशांची पदं रिक्त भरली की न्यायाधीशांच्या हाताखाली स्टेनोवाले लागतात. त्यानंतर लिपिक लागतात, शिपाई लागतात, सफाई कामगार लागतात आणि आता उच्च न्यायालयामधील तर भरती अंतिम टप्प्यामध्ये आहे. आता राहिला प्रश्न फक्त जिल्हा न्यायालयातील भरतीचा. तर जिल्हा न्यायालयाची भरती खरंच होईल का? किंवा मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलेलं आहे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. ॲपमध्ये गेल्यानंतर सरळ सेवा भरतीच्या फोल्डरमध्ये हा कोर्स तुम्हाला मिळेल. फक्त 500+ GST इतकी कमी फी आहे आणि याच्यामधून लिपिक व शिपाई दोन्ही पदाची तुमची तयारी होणार आहे. ज्या पद्धतीनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे कोर्समध्ये शिकवलेलं आहे तेच परीक्षेला आलं, तसंच जिल्हा न्यायालयामध्ये सुद्धा तुम्हाला डेफिनेटली फायदा होणार आहे. तर या ठिकाणी पहा, न्यायालयातील रिक्त पदे तातडीने भरणार, हायकोर्टाच्या न्यायमूर्तींशी चर्चा करणार मुख्यमंत्री. आता मुख्यमंत्र्यांनी का म्हटलेलं आहे, तर एक तर मुख्यमंत्री आहेत आणि दुसरं ते आपल्या राज्याचे कायदा मंत्रीसुद्धा आहेत. तर याच्यामध्ये पहा, नवराष्ट्र न्यूजमध्ये ही आलेली बातमी आहे की राज्यातील न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांचा वाढता बोजा, न्यायाधीशांची रिक्त पदे आणि नागरिकांना न्याय मिळण्यास होणारा विलंब या गंभीर प्रश्नावर राज्य सरकारने मोठे पाऊल उचलल्याचे संकेत दिले आहेत. विधानसभेत या विषयावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयांमधील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींसोबत समन्वय साधला जाईल आणि पुढील मुख्य न्यायाधीश मुख्यमंत्री बैठकीत हा मुद्दा प्राधान्याने मांडला जाईल, अशी स्पष्ट ग्वाही दिली. राज्यातील नागरिकांना जलद आणि प्रभावी न्याय मिळावा यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी न्यायव्यवस्था सक्षमीकरणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की पॉक्सोसह इतर गंभीर गुन्ह्यांच्या खटल्यांचा जलद निपटारा व्हावा यासाठी राज्यात 138 जलदगती न्यायालये सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याच्या पुढे पहा, गरजेनुसार नवीन न्यायालयांना मंजुरी. पुण्यासह विविध जिल्ह्यांमध्ये न्यायालयांचा विस्तार करण्याची मागणी होत असल्याचे मान्य करत फडणवीस म्हणाले की सत्र न्यायालय आणि अतिरिक्त जिल्हा न्यायालयांच्या स्थापनेबाबत उच्च न्यायालयाची समिती निर्णय घेते. ज्या भागात प्रकरणांची संख्या वाढते त्या ठिकाणी अतिरिक्त न्यायालय सुरू करण्याचा निर्णय घेतला जातो. येत्या 10-12 वर्षात राज्यात सत्र न्यायालय, अतिरिक्त जिल्हा न्यायालय आणि इतर न्यायालयांच्या पायाभूत सुविधांबाबत मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आता या ठिकाणी लक्षात ठेवा की जिल्हा न्यायालयाचा जर आपण विचार केला, म्हणजे जेव्हा न्यायाधीशांची पदं भरली जातील त्यांच्या हाताखाली स्टेनो लागतात, लिपिक लागतात, शिपाई लागतात, सफाईदार कामगार लागतात, तर त्यांचीसुद्धा पदं भरली जातील. आणि 2024मधली जी जिल्हा न्यायालय भरती आहे त्याच्यातले अजून बरेचसे विद्यार्थी जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये वेटिंग लिस्ट अजून क्लिअर झालेल्या नाही आहेत. त्यामुळं बऱ्याच जणांना असं वाटतं की जिल्हा न्यायालय भरती येईल का? पण आपण जर उच्च न्यायालयाचा विचार केला तर ऑगस्ट महिन्यामध्ये लिपिकची परीक्षा झाली आणि डिसेंबरमध्ये, आणि शिपाईची त्याच्या आधी झाली होती आणि डिसेंबरमध्ये लगेच 2025मध्येच परत एकदा नवीन जाहिरात मुंबई उच्च न्यायालयानं काढली. त्यामुळं जिल्हा न्यायालयाचं सुद्धा तसं होऊ शकतं, कारण जशी मुंबई उच्च न्यायालयामध्ये लोकांची आवश्यकता होती तातडीनं, तशी जिल्हा न्यायालयाला सुद्धा आहे. पण त्यांनी वेटिंग लिस्ट का क्लिअर करत नाहीत हे लक्षात येत नाही आहे. काही मुलं सोडून पण गेलेले आहेत. मग त्यांच्या जागी वेटिंग लिस्टमधल्या विद्यार्थ्यांना त्यांनी घ्यायला पाहिजे. आजच एक अमरावतीमध्ये वेटिंगमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी मला कमेंट केली की सर, काही मुलं सोडून गेलेत आमच्या न्यायालयातले, पण आम्हाला वेटिंगमधल्या विद्यार्थ्यांना घेतलं जात नाही. तर न्यायालयाला विनंती आहे की वेटिंग लिस्ट तुम्ही क्लिअर करा. जे कोणी वेटिंगमध्ये असतील त्यांना घ्या आणि नवीन जाहिरात पण काढा, जशी मुंबई उच्च न्यायालयानं काढलेली आहे. तर आणि भरती पण आता त्यांची अंतिम टप्प्यामध्ये आहे. तसं जिल्हा न्यायालयानं सुद्धा करावं आणि तशी होण्याची शक्यता आहे.
त्यामुळंच असं वाटतंय की जिल्हा न्यायालयाची सुद्धा जाहिरात येऊ शकते. पाहूयात काय होतं ते. आपण फक्त अंदाज बांधू शकतो किंवा जी काही आतनं माहिती मिळते ती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.